गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण नावाचे प्रकार शिकणार आहोत. नाम म्हणजे काय, नामाचा वापर कुठे केला जातो, कशा पद्धतीने केला जातो, नामाचे एकूण किती प्रकार आहेत, त्यांनी कशा पद्धतीने आहेत ते आपण शिकणार आहोत. नाऊन म्हणजे काय, नाऊन म्हणजे नाम आणि नामाचा वापर कशा पद्धतीने केला जातो इंग्रजी व्याकरणामध्ये ते आपण शिकणार आहोत. नाऊनचे सर्वसाधारणपणे बघितलं तर दोन प्रकार आहेत. एक आहे प्रॉपर नाऊन आणि एक आहे कॉमन नाऊन. प्रॉपर नाऊन म्हणजे काय, कॉमन नाऊन म्हणजे काय, मटेरियल नाऊन म्हणजे काय, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय, हे आपण आज याच्या माध्यमातून शिकणार आहोत. आता प्रॉपर नाव सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचे दोन नाम आहेत. सगळ्यात महत्त्वाचे प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन. प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन म्हणजे काय, त्याचे क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केली जाते आणि प्रॉपर नाउन मध्ये आणि कॉमन नाउन मध्ये काय फरक आहे आपण शिकणार आहोत. प्रथम आपण जाणून घेऊया की प्रॉपर नाउन म्हणजे काय. प्रॉपर नाउन म्हणजे जे नाम असं नाम आहे की ते फक्त एकमेव व्यक्तीसाठी, एकमेव ठिकाणासाठी किंवा एका विशिष्ट गोष्टीसाठी वापरले जाते. ते नाम इतर कुठल्याही ठिकाणी वापरले जात नाही, फक्त एकाच ठिकाणी वापरले जाते, त्याला म्हणतात प्रॉपर नाउन. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे प्रॉपर नाउन म्हणजे काय. प्रॉपर नाउन म्हणजे प्रॉपरली वापरलं जाणारं नाम. प्रॉपरली आता पंढरपूर हे प्रॉपर नाउन आहे. सिटी हा कॉमन नाउन आहे. क्लासिफिकेशन करून आपण बघणार आहोत प्रॉपर नाउन म्हणजे काय, कॉमन नाउन म्हणजे. कॉमन नाउन म्हणजे काय, आता कॉमन नाउन म्हणजे काय बघा. आता इथं प्रॉपर नाउन म्हणजे एकमेव असणाऱ्या नामासाठी प्रॉपर नाउन म्हटलं जातं. कॉमन नाउन म्हणजे जे नाम सर्वांसाठी वापरलं जातं, सर्व ठिकाणी वापरलं जातं, त्याला कॉमन नाउन असे म्हटलं जातं. सर्वसमावेशक सर्वांसाठी वापरले जाणाऱ्या नामाला कॉमन नाउन असे म्हणतात आणि एका विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट ठिकाणाला दिलेले नाउन म्हणजे प्रॉपर नाउन म्हणतात. प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन मध्ये असा फरक आहे. प्रॉपर नाउनची आणि कॉमन नाउनची काही उदाहरण आपण बघू शकतो. प्रॉपर नाउन पंढरपूर हा प्रॉपर नाउन आहे. सिटी हा कॉमन नाउन असू शकतो. प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउनचं आपण क्लासिफिकेशन करून बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॉपर नाउन म्हणजे काय आणि कॉमन नाउन म्हणजे काय हे आपण समजून घ्यायचंय. जे नाम एका विशिष्ट व्यक्तीसाठी, विशिष्ट ठिकाणासाठी, विशिष्ट गावासाठी दिलेलं असतं त्याला प्रॉपर नाउन म्हटलं जातं. तर जे नाव सर्वांसाठी, सर्व ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी वापरलेलं असतं त्याला कॉमन नाउन असं म्हटलं जातं. कॉमन म्हणजे सर्वांसाठी असलेलं, प्रॉपर म्हणजे एका विशिष्ट व्यक्तीसाठी, विशिष्ट ठिकाणासाठी, विशिष्ट गावासाठी असतं त्याला प्रॉपर म्हणतात आणि कॉमन म्हणजे सर्वांसाठी दिलेलं असतं त्याला कॉमन नाउन म्हणतात. हा आहे फरक प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन मध्ये. आता याच्या पुढचे काही भाग आहे ते बी आपण बघणार आहे. मटेरियल नाउन आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, पण आधी महत्त्वाचं आहे की प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन. त्याचे आपण वर्गीकरण करून पाहणार आहोत. आता इथे बघा क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं आहे. प्रॉपर नाउन मध्ये काय येतं, पंढरपूर हे एकमेव प्रॉपर नाउन आहे. शहराला दिलेलं नाव आहे. महाराष्ट्रामध्ये पंढरपूर एकच आहे, त्यामुळे पंढरपूर हे प्रॉपर नाउन झालं. आणि सिटी म्हणजे कॉमन नाउन. सर्व शहरासाठी आपण कॉमन म्हणतो ना सिटी. सोलापूर सिटी आहे, पंढरपूर आहे, पुणे आहे, मुंबई आहे, तर सर्वांसाठी कॉमनली वापरलं जाणारं नाव म्हणजे सिटी. आणि पंढरपूर हा प्रॉपर नाउन आहे. राहुल, रीटा, गीता हे आता काय झालं प्रॉपर नाउन आहे. मुलाची, मुलीची, बॉय, गर्ल, चिल्ड्रन हे कॉमनली वापरलं जातं. मुलासाठी बॉय वापरतो, मुलीसाठी गर्ल वापरतो, मुलीसाठी गर्ल वापरतो, चिल्ड्रन वापरतो. इंडिया, जपान, ऑस्ट्रेलिया हे देशाची नावं आहेत, प्रॉपर नाउन आहे. आणि कंट्री हा कॉमन नाउन आहे. अशा पद्धतीने प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउनचं क्लासिफिकेशन केलं जातं.